हडसरला फिरायला चालू आहोत सगळे. प्रफुल्ल, बाबा आणि आई. तर आमची आजची जर्नी आम्ही रेकॉर्ड करणार आहोत. सो ट्रॅव्हल विथ अस अँड हॅव फन. वी आर फर्स्ट गोइंग टू गो टू पॉइंट लोबोस Natural Reserve, which is here, and then we are going to stop at the Bixby Bridge, which is here, and then we are going to go to the Julia Pfefferborn State Park, which is at the end here, and I think it's going to be really fun. कसं वाटतं आई? थंडी असते आता? छान वाटते. हो ना, ऊन आहे पण थंड वारा आहे. आता आम्ही सबवेमध्ये आलो आहे. पटकन 2 सँडविच पिक करूयात आणि मग जाऊयात पुढे. आता वाजले दुपारचे 2:30. सो आपण आता गोप्रो लावूयात. हे असं सक्शन करून घेतोय म्हणजे आपल्याला टाइम लॅप्स किंवा व्हिडिओ आपल्याला जे हवं ते आपण ह्याच्यामध्ये रेकॉर्ड करू. असं टाईट बसतं हे असं फिक्स. आणि आता आपल्याला फक्त स्टार्ट करायचं. हे असं आता रेकॉर्ड करत आहे. इकडे जातो आपण स्टेट पार्कमध्ये. केवढी मोठी लाईन आहे. आम्ही ऑलमोस्ट 0.4 माइल्स चालत आलो आहे बिकॉज वी डिडंट फाइंड अ पार्किंग स्पॉट. सो फायनली आपण डिसाईड केलं आहे की आपण ह्या आयलंडवरती जाणार. म्हणजे ट्रेल करत करत ह्या आयलंडचा व्ह्यू घेणार. इथून आपण चालू करूयात आणि मग असं फिरून असं रिटर्न येतात. रेडी सगळे? So, South Plateau Trail. कसं वाटतंय? शांत आणि थंड वातावरण आहे. ऊन दिसतंय बट इट इज रिअली कोल्ड. असंच आता हे ट्रेल कंप्लीट करून करून आपण 2-3 स्पॉट्स कंप्लीट करणार. आतापर्यंत आपण 1 माइल ऑलरेडी चालून झालं आपलं. सो जसे जसे आपल्याला ट्रेल्स आवडतील रोडने कळेल तसं तसं आपण पुढे ट्रेल्स करत जाऊयात. सो ट्रिप्स हॅपन ऑफन बट गेटिंग लॉस्ट इज कॉन्स्टंट ऑलवेज. आम्ही आज पण चुकलो. परत 1 माइल चाललो आणि रिटर्न आलो. आता दुसऱ्या ठिकाणी आलो. दुसरी ट्रेन पकडली. बेसिकली चुकलो नव्हतो, ती ट्रेलच बंद होती.
स्टॉर्ममुळे. बट आता फायनली आम्ही बरोबर रोडवरती आलो आणि खूप सुंदर आहे. तुम्हाला हरिण दिसतात की नाही माहिती नाही, लांब आहेत. मी व्हिडिओ घेतला आहे, मी शेअर करेल. बट इट्स ब्युटिफुल नाव. समुद्र समुद्र समुद्र. हा, सो प्रिटी. हे पॉइंट लोबोस स्टेट पार्क आहे. तर इथे पूर्ण बीच साईड हायवे असल्यामुळे त्यांनी अशी ट्रेल बनवली आहे जेणेकरून तुम्ही पूर्ण बीच साईड असे चालू शकतात आणि पूर्ण व्ह्यू एन्जॉय करू शकतात. डिफरेंट पार्ट्स ऑफ द डे यू विल सी डिफरंट कलर्स ऑन द सी बेसिकली डिपेंडिंग ऑन द पोझिशन ऑफ द सन. पण खूप सुंदर आहे हे. इट्स ॲज ब्युटिफुल ॲज इट कॅन गेट. लुक ॲट दॅट. सो वास्ट. कसं वाटतं? छान आहे. मस्त समुद्र आहे. समुद्र आहे, सुंदर दिसते. या साईडने सुंदर लाटा होतात वरती. सुंदर आहे. कसं वाटतं? मस्त भारी. जास्त थंड नाही आहे. लय भारी. बाबा म्हणतात लय भारी. मजा न लाईक. गुड फूड, गुड वेदर अँड गुड व्ह्यूज. गुड फॉर यू. पॉइंट लोबोसवरनं बाहेर पडतो आहे, पार्किंगकडे चाललो. अँड नेक्स्ट स्टॉप आपला असणार आहे बिग्सबी ब्रिज. बिग्सबी ब्रिज इज ऑल्सो अ व्हेरी ब्युटिफुल प्लेस टू सी. आणि तिथनं पण असं प्रॉपर समुद्र एका साईडने, मध्ये ब्रिज जातो आणि लेफ्ट साईडला माउंटेन्स आहे. खूप सुंदर दिसतात आहे आणि गर्दी पण खूप असते. बट इट्स स्टील वर्थ इट. द व्ह्यूज आर रिअली ब्युटिफुल. आता आपण गाडीतच बसूयात आणि गाडीतून उतरून असे स्पॉट्स असतील ना ते स्पॉट्स आपण करूयात. हो ना, म्हणजे अंधार होण्यापूर्वी आपलं होऊन जाईल असं. आता नेक्स्ट स्पॉट कोणता आहे? बिग्सबी ब्रिज. बिग्सबी आपल्याकडे 1 तास आहे. सो त्या 1 तासामध्ये वी टू मेक शुअर वी रीच बिग्सबी ब्रिज. आणि आपलं जे थर्ड स्टेट पार्क होतं डेस्टिनेशन, मे बी तिकडे जाऊ शकणार नाही आपण जर अंधार झाला तर. बट ॲटलिस्ट बिग्सबी ब्रिजला जाताना ऑन द वे जे जे छान स्पॉट्स असतील हायवे वनला आपण ते हॉप ऑन अँड ऑफ करत करत गाडीतनं पटकन करू शकतो. लेट्स सी हाऊ इट गोज नाउ. हा एक व्ह्यू पॉईंट आहे. आपण पटकन थांबलो आहे असंच आणि थोड्या वेळाने इथे सनसेट होईल आणि खूप सुंदर दिसेल. चला आता दुसऱ्या स्पॉटवरती जाऊन बघूयात नेक्स्ट काय ते. सो हा जो हायवे 1 आहे हायवे, हा टोटल हायवेचा 656 माईलचा फक्त कॅलिफोर्नियाचा पोर्शन आहे. आणि अदर दॅन दॅट आपण आता फक्त आय थिंक 60-70 माईल्स केला असावा, नॉट मोर दॅन दॅट. बट इट इज ट्रूली ब्युटिफुल. असं हे बघा तुम्हाला दाखवते. एक साईड बीच आणि एक साईड माउंटन्स. आणि हा जिथून चालू होतो साऊथ ऑफ कॅलिफोर्निया
सो ऑलमोस्ट आय थिंक 8-9 आवर्स इथून लांब, 8-9 तासांपासून इथे तिथून स्टार्ट होतो आणि वरती 12-13 तासांवरती अप नॉर्थला तो हायवे संपतो. पण आपल्याला असं वाटतं की म्हणजे पूर्ण हायवे जर असं समुद्रकिनाऱ्याने जातो आहे तर असं वाटतं सेमच व्ह्यू असेल, एक साईडने माउंटेन्स एक साईडने बीच, बट असं नाही आहे. जसं जसं आपण वरती जातो तसं तसं वेदर टेरेन सगळं चेंज होत जातं. बेसिकली आता हे आहे, पुढे जाऊन माउंटेन्स चालू होतात, वेगळ्या टाईपचे माउंटेन्स चालू होतात, मग रेडवूडचे जंगल चालू होतात अलॉंग द कोस्ट. आणि त्याहून अप नॉर्थ गेलं पोर्टलँड, सिएटल, त्यांचे वेगळे टेरेन आहे, त्यांचं वेगळ्या टाईपचं व्ह्यूज आहेत, सिनरी आहेत. सो इतकं सुंदर वाटतं हे बघायला आणि इट इज सो ब्रेड टेकिंग. आम्ही एकदा फक्त LAवरनं येताना ह्या हायवेने आलो होतो आणि इट वॉज वीकडे होता त्यावेळेस. पूर्ण शांत होतं रोड. आम्हीच लिटरली आमचीच आहे ऑलमोस्ट एक गाडी, आम्हाला हार्डली 2-3 गाड्या पास झाल्या पूर्ण 6-7 तासांच्या जर्नीमध्ये. आणि खूप वेगळा एक्सपिरियन्स होता. आणि आय थिंक नेहमी कधीही कितीही गर्दीत आलं किंवा काही आलं तरी तो एक्सपिरियन्स वेगळाच राहतो. ते आत्ता पण किती सुंदर वाटतं आहे फक्त असं बघायला आणि जस्ट बसून इथे शांत सनसेट बघायला कसं सुंदर वाटेल. आता थोड्या वेळाने सनसेट होणारच आहे, अर्ध्या-पाऊण तासात. आय थिंक आपण पण एका स्पॉटला थांबूयात सनसेटसाठी. हे बघा हे मागे येत आहेत फोटोशूट करत करत. पण आपण आज बघूयात, विल ट्राय टू डू अ सनसेट टुडे. मस्त एक टाईमलॅपचा व्हिडिओ घेऊयात आणि मग आपण घरी थांबा. जास्त जवळून करते, जवळ आल्यावरती मला. आता आपण आलो आहे बिग्सबी ब्रिजला. हा तो ब्रिज आहे. हा ब्रिज 1932मध्ये बनला आहे आणि तेव्हापासून आतापर्यंत फुल मेंटेन्ड आहे आणि इट्स ॲज स्ट्रॉंग ॲज इट कॅन बी. आणि इथे व्ह्यू बघा किती सुंदर आहे. आपण आज इथे सनसेट बघूयात. इथे बघा रोड दिसतो तुम्हाला वरती, इथनं रोड असा येतो वरती माउंटेन्सवरनं अँड देन वी गो लाईक दिस. आणि असाच पूर्ण हायवे 1 पुढेपर्यंत जातो. अजून 9 to 10 आवर्स पुढे असा स्ट्रेट बीच साईडने तो हायवे चालत राहतो. आता फायनली सनसेट बघितला आहे हा सुंदर. आणि आता हो ना घरी निघूयात. मस्त एंड झाली आहे ट्रिप. मस्तपैकी दमलो आहे सगळे आता. ते बघा रिफ्लेक्शन गाडीमध्ये. हां हो रात्री बाबा म्हणतात रात्री झोप चांगली लागेल. हो आम्ही आज 4 किलोमीटर चाललो.
सो डेफिनेटली वर्थ इट. आता नेक्स्ट ॲडव्हेंचरला आपण लवकरच भेटूया.